जवळच चव ते जीभ. ओके, तर जवळच हे असतं जेव्हा आपण छातीला लावतो त्यावेळेला जर बाळा तर ते चाटतं ना. ओके, त्याप्रमाणे आपण त्याचं जे आहे टंग आणि टेस्ट ते सुद्धा ॲक्टिव्ह. नेक्स्ट आहे श्रवण. श्रवण कसं ऐकणं. काय ऐकतं बाळ? त्यावेळेला आणखी बोलते वाटते तेव्हा ऐकतं ना. त्याचबरोबर मोबाईल पण ऐकतो. आता सगळ्या बाईला काय करतात? मोबाईल. तर मोबाईल न घेता ज्या वेळेला बाळ केएफसी मध्ये तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्न करायचं आहे, केएफसी करताना मोबाईल वापरायचा नाही. मला बाळाशी बोलायचं आहे, ती आपल्याला म्हणू शकते सावकाशच्या वाजता. हां, मग लवकर बाळ बोलायला शिकतो. बरोबर आहे. तर आपण बोललं तरच बोलणार ना. बाळ कुठे शिकतो? इन्स्ट्रुमेंट आपण सगळं ऑब्झर्व करत असतो. कसे आपण तोंड उघडतो, चापो, इन्स्ट्रुमेंट कसं बोलतो हे ऑब्झर्व करूनच बाळ शिकतो. जर आपण त्याच्याशी बोलत नाही तर बाळ बोलेल का? ॲक्शनच करेल फक्त. हो ना. त्यासाठी आईला सांगायचं आहे की ज्यावेळेला केएमसीला बसणार त्यावेळेला मोबाईल न घेता बाळाशी बोलायचं आहे, संगाई म्हणायची आहे. त्याचबरोबर बाळाला आवाज बघत असतो तेव्हा सुद्धा ते ऐकत असतं ना बाळ आणि काही त्यावेळेस त्यासोबत जेव्हा छातीशी खेळतो त्यावेळेला त्याला आईचं जे हार्टबीट आहे ते सुद्धा ऐकतो. ओके, त्यामुळे सुद्धा कान ऐकतो. त्यामुळे काही डाऊट्स आहेत का आतापर्यंत? सो नेक्स्ट आहे शांतीपूर्ण नींद. म्हणजे काय? बाळाची शांत झोप होते. छातीवरती घेतलं की बाळ बऱ्यापैकी झोपून जातं, पण त्याचं पोट भरलेलं असेल तर. त्याला युजली काय होतं, तो सुद्धा केएमसीचा एक फायदा आहे. पोस्टपार्टम सायकोसिस म्हणतो त्याला. आई डिप्रेशनमध्ये जाते कारण कधीतरी सायन्स असते किंवा सेकंडरी घेतली असतं तर काय होतं, तिला घरच्यांचं प्रेशर असतं, बाळाचं प्रेशर असतं, घरची कामं असतात, नवऱ्याचं काम असते, ती काही घरची कामं आणि थोडं जरी तिला स्ट्रेस जास्त असेल तर काय होतं, ती जास्त विचार करायला लागते आणि ती डिप्रेशनमध्ये जाते. ओके, सो जर का केएमसी करत असेल तर त्याने तिथं ते स्ट्रेस रिलीफ होण्यासाठी सुद्धा मदत होते. आम्हाला जास्त स्ट्रेस आल्यावर बरं काय करतो आपण? आपल्या आवडत्या व्यक्तीला मिठी मारतो ना. कसं फील होतं मिठी मारलं तर? रिलॅक्स. बरं वाटतं ना? रिलॅक्स. वाटतं ना. बाळाची सुद्धा तसंच आहे. बाळ जेव्हा छातीशी बसली, आई जेव्हा छातीशी येईल ते डिप्रेशन किंवा जो स्ट्रेस आहे ते सुद्धा कमी होण्याला मदत होते. ओके, आणि ठीक आहे तुम्ही कधीतरी सुरुवातीला कुठे बोलायला कुठेतरी तुम्हाला थोडं म्हणायचं आणि तिला समजावून ओके. सगळी असतात पण झोपलेली असतात कारण का त्यावेळेला बाळाची झोप जी आहे ना ती त्या वेळेस जास्त होत असते. कारण का तर त्यावेळेला ब्रेन डेव्हलप होत असतो. त्यामुळे बाळाला सारखं डिस्टर्ब फक्त दूध पाजण्यासाठी डिस्टर्ब करायचं असतं. म्हणून बाळ कंटिन्युअस रडणं सुद्धा चांगलं नाही आहे कारण का त्याच्यामध्ये त्याची व्यवस्थित वाढ होत नाही. ओके, त्यावेळेला जो काही इफेक्ट होतो बाळाला म्हणजे बाळ व्यवस्थित झोपत नसतं तरी प्रॉब्लेम आहे कारण का त्याची ब्रेन डेव्हलपमेंट व्यवस्थित होते. बाळाला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नसेल तर काय तेवढ्या वेळ बाळाला ब्रेनला ऑक्सिजन होत असेल तर परमनंट डॅमेज होतो. ओके, त्यासाठी बाळ हायपोक्सियामध्ये जाणं सुद्धा खूप बाळाला परमनंट इफेक्ट आयुष्यभर त्याला झेलावं लागतं. कारण का बाळाला त्याचं कडकडे मोठ्यानं पडल्यावर काय ऑक्सिजनची गरज असते. पण बाळ ऑक्सिजन जास्त घेण्यासाठी खूप फास्ट ब्रीथ करतो. मग फास्ट ब्रीथ करायला जाऊन ते थकतं. त्यामुळे मग मध्ये श्वास सोडून गेलं पाहिजे रोखता श्वास. ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशनसाठी केएमसी किती जरुरी आहे.
त्रास होत आहे, कारण का बाळाची झोप व्यवस्थित झाल्यामुळे बाळाचं मेंदूची वाढ व्यवस्थित होते आणि वाढ हे म्हणजे सुद्धा होते आणि बाळाचं मेन म्हणजे जीभ असतो. आतापर्यंत डाऊट आहे का आपल्या केएमसी कानावर केलं म्हणजे 3 कॉम्पोनंट आहे. पहिला कॉम्पोनंट कुठला होता? स्किन कॉन्टॅक्ट हा कम्प्लीट झालेला आहे. सेकंड कुठला होता? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे रिव्हर्स स्तनपान म्हणतो ना आपण. स्तनपानाची सुरुवात केव्हापासून होते? किती वेळ बाळाला दूध द्यायला हवं? किती वेळ द्यायला हवं? दर 2 तासाला. मेमरी ग्लँड्स ऍक्टिव्ह होते. हार्मोन आहे ऑक्सिटोसिन ते सिक्रेट होतं आणि मग जे आहे ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शनला सुरुवात होते. ही एक सायकल आहे. जर दूध घेतलंच नाही तर सिग्नल जाणारच नाही आणि प्रोडक्शन सायकल कम्प्लीटच होणार. तर त्यासाठी दूध घेतलं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सांगितलं की काजळीला सुद्धा पटकन करायच्या आधी बाळाला टच करतो. कारण का तर ज्या वेळेला प्लाझेंट म्हणजे बाहेर न्यायला पाहिजे बाळाचं पूर्ण प्लाझेंटला त्यावेळेला ज्यावेळेला बाळ छातीमध्ये जातं ते रेंगताना त्याचा पाय पोटाला लागतो आणि त्यामुळे जे आहे प्लाझेंटला बाहेर यायला मदत होते. ओके, सो बाळाला छातीमध्ये ठेवण्याचा हा सुद्धा फायदा आहे की प्लाझेंटा लवकर बाहेर येते. त्याचबरोबर जे आईचं लिव्हिंग असतं डिलिव्हरीनंतर जे रक्तस्राव असतो तो सुद्धा कमी होतो. हो बरोबर, ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं सिस्टरने. म्हणजे आपलं गर्भाशय आहे ते नॉर्मल स्टेजला यायला सुरुवात होते. प्लाझेंटा बाहेर येतो, रक्तस्राव सुद्धा कमी होतो आणि आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घालायची जरूरत लागत नाही बाळाला दूध पाजायला. पहिल्या अर्ध्या ते 1 तासामध्ये बाळाला कोलोस्ट्रम म्हणजे चीक दूध खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याला सुद्धा आम्हाला मेहनत जास्त करावी लागत नाही. बाळ आपणच खेचायला लागतं. ती किती इम्पॉर्टंट आहे माहिती आहे तुम्हाला? चीक दूध काय इम्पॉर्टंट आहे? ते पहिलं वॅक्सिन आहे बाळासाठी. ते अमृतासारखं काम करतं. किती असतं ते? जास्त असतं का? खूप सारं असतं का? नाही. ते थोडं 1-2 जरी दूध असतं तरी ते बाळाला इनफ असतं. आणि जे बाळाच्या पोटामध्ये मेकोनियम असतं ते काळं